आणि दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज. 12th मॅन. फार मोठी मॅच आहे माळी सर आणि प्रत्येक चेंडू या मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सेकंड इनिंगमध्ये प्रत्येक चूक तुम्हाला या स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवू शकते. फार महत्त्वाच्या क्षणावरती मोक्याच्या क्षणावरती ही स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. हा नक्कीच ही स्पर्धा तसं पाहिलं तर रायगड टेनिस क्रिकेटच्या शिरपेच्यात एक तुराक व्हावा अशी ही एक मानाची अभिमानाची अशी ही स्पर्धा आहे. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 22, 23, 24, 25, 26 पासून 30 तारखेपर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. आमच्या डॉक्टरांनी आता त्यांचं मला असं वाटतं टी शर्ट्स वगैरे जे आज परिधान केलेले आहेत ते आज अजिबात त्यांनी त्यांचा डॉक्टरचा ड्रेस घातलेला नाही सकाळपासून आहे ना. एक सुद्धा पेशंट त्यांनी सकाळपासून तपासलेला नाही आहे. हा संघ मालकासाठी फक्त अण्णा गावडे यांच्या हे जे संघ मालक आहेत त्या संघ मालकांसाठी त्यांनी अजिबात आज एकही पेशंटकडे ते गेले नाहीत. संपूर्ण लक्ष या मैदानावर त्यांनी ठेवलेलं आहे. संपूर्ण लक्ष या टुर्नामेंटकडे ठेवलेलं आहे. आमचे इस्रोचे संतोष माळी हेही या मॅचचा आनंद घेतात. उद्या मला असं वाटतं त्यांची मॅच आहे. टिके कुरंगळे बसलेले आहेत. मॅच आपण लगेच चालू करायची आहे प्लीज पंच. नंतर प्रकाश मला असं वाटतं प्रकाश पाटील आले आहेत. नितीन यांनी तर भरपूर नितीन पाटलांनी मदत या स्पर्धेसाठी केली आहे. आणि आत्ताच कोणीतरी म्हणालं की गुजरातवरून एक प्लेअर मागवलेला आहे गणेश भोईर गुजरातवरून खास या स्पर्धेसाठी आलेले आहेत. गणेश भोईर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बाजूलाच आमचे सूर्या मस्करजी बसलेले आहेत पनवेल 40+ अध्यक्ष त्यांचंही स्वागत. अण्णा गावडे आणि गाताडे अनंत गाताडे यांच्या दोघांदरम्यान मला असं वाटतं काहीतरी डिस्कशन सुरू दिसतंय. चंदर माने काहीतरी सांगतायत असं आम्ही करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं परंतु वेळ निघून गेले. रमेश तांडेल आणि संदीप माळी यांनी सीमारेषेचा ताबा घेतला. इकडे सुनील शेळके या अगोदर बसले होते सीमारेषेवर आणि या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीतेकडे जाते. बऱ्याच दिवसांनी आज सूरजच्या बरोबर आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळालेली आहे. सुंदर असं मैदान, आलिशान असं गालीच्या जसं अंतरावा तसं हिरवगार मैदान आहे. आणि संध्याकाळचं वातावरण म्हणजे क्रिकेटला पोषक वातावरण. प्रत्येक जण कामावरून येतो, कोण कॉलेजवरून शाळेतून येतात आणि संध्याकाळी क्रिकेटचा आनंद गेली कित्येक पिढ्या आपण घेत आलेलो आहे. आणि अशा या गोरज मुहूर्तावर मला असं वाटतंय हा अंतिम एक निर्णायक सामना खेळवला जातोय. काय वाटतंय सूरज? नक्कीच. आणि फार चांगली स्पर्धा. मैदानाचा ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला माळी सर की गालीच्या आहे, राष्ट्रीय दर्जाचं हे मैदान आहे. एखादी रणजीची मॅच देखील या मैदानावरती आपण खेळू शकतो. इतकं चांगलं मैदान NISMच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यांचं आपण आभार मानलं पाहिजे. आणि मॅचला सुरुवात होती आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि एक चांगली मॅच भेटीला आली आहे प्रेक्षकांच्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान आहे आणि फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा अटीतटीचा सामना निश्चितच होणार कारण प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी विचार करणार आहे. खरं तर फक्त एका टीमचं भविष्य नाही आहे, 3 टीमचं भविष्य या एका सामन्यावर लागून राहिलेलं आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं खरं तर आई नंदादेवी नांदगाव आणि रामशेठ गरत खारपाडा हे आतमध्ये खेळत नव्हते परंतु त्यांनी देव पाण्यात ठेवलेले की ही समोरची जी टीम आहे ती गार्गी 11 ती जिंकावी. आणि निश्चितच ती जिंकल्यानंतर आता जी समीकरणं आहेत ती समीकरणं आता थोडीशी बदललेली आहेत. कोण जिंकेल आणि कोण सुपर 8मध्ये जाणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. पहिलाच चेंडू घेऊन येतोय गोलंदाज संजय पाटील. पहिलाच बॉल बॅकफूटवरून खेळलेत आणि सिंगल कंप्लीट केली आहे. बॉलिंग टीमनं आपला 12th मॅन लगेच पाठवा. बॉलिंग टीम सोने आपला अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवा. मारुती शेळके आहेत का गोलंदाज? येस.
केतन मेहर टीमचा कॅप्टन सलामीला आलाय, स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि त्याच्या समोर आहे तो मारुती शेळके. फुलटॉस बॉल आडवा बॅट न खेळलेत, गॅप आहे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, सुई धागा फटका पाहायला मिळाला आणि पहिला चौकार येतोय केतन मेहरच्या बॅट मधून. कमान डीजे. हा खरं तर लोअर फुलटॉस होता, बघितलं की गॅप आहे मिड विकेटच्या दिशेनं, जमीन लगतचा फटका खेळला आणि एक देखणा फटका. चौकारानं जर अशी जर सुरुवात होत असेल तर मला असं वाटतं अंत षटकारानं व्हायला हरकत नाहीये. चांगली बॅटिंग करतोय केतन, आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय, कारण या मॅच मध्ये एक चुकी घरचा रस्ता आपल्याला दाखवू शकते. हा चांगला बॉल, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल टिके सर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरचं वळण घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा नक्कीच मारुती पण कसलेला खेळाडू आहे, तोही म्हणतोय मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. पंच मला असं वाटतं त्याला काहीतरी समजावून सांगतात की डेंजर एरियामध्ये तू येतोय, जेणेकरून मला LBW द्यायला पण अडचण निर्माण होईल. स्टंप बरोबर दिसत नाही आणि विकेट पण तुझ्या शूजमुळं खराब होते, त्यामुळे वॉर्निंग जी आहे ती पंचांनी, ती तंबी पंचांनी या गोलंदाज मारुती यांना दिलेली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला बॅटवरती बॉलला व्यवस्थितरित्या घेतलं, हुकचा फटका पाहायला मिळाला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. येत आहेत 4 धावा. नाही, जबरदस्त फटका होता, देखणा फटका होता, कॉन्फिडन्सचा फटका होता. खरं तर आई नंदादेवी नांदगाव, श्रेया स्वराज 11 वडगर संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय. बऱ्याच वेळा आपण बघतो सूरज की फिल्डिंगचा निर्णय हा सेफर निर्णय असतो, परंतु तसं नाही. करेंगे तो अभी करेंगे, नंतरचं काही नाही करायचं, आपण भला मोठा स्कोर उभा करायचा असा त्यानं अट्टहास केलाय. केतननं निर्णय घेतलाय, केतननं बॅटिंगचा, आणि त्या अनुषंगानं फलंदाजी सुरू आहे. नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या. 9 धावा धावफलकावरती आहेत. केतन चांगल्या कॉन्फिडन्सनं बॅटिंग करतोय. 2 बाउंड्रीज माळीसर त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात करतोय तो केतन. आपण म्हणतो ना वेल बिगॅन इज अ हाफ डन, ते काम करतोय तो केतन मेहर. मस्त फलंदाजी सकाळपासून करतोय. एक सामना जिंकले, दोन्ही संघाचे बघा 2-2 गुण आहेत, त्यामुळे 4 गुण करण्यासाठी त्यांचा आता प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्याबरोबर रन रेट पण कसा आपला जास्त राहील याकडे त्यांचा दोन्ही टीमचा कटाक्ष आहे. एज लागली आहे, पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय झालाय. प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. बॉल अडवण्यासाठी असेल, बॉल टाकण्यासाठी असेल, प्रत्येकाची धडपड या मॅचमध्ये माळीसर आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती आल्या, 2 धावांच्या मदतीने 11 धावा झाल्यात. चांगली बॉलिंग, चांगला स्ट्रोक आणि चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत चांगलं क्रिकेट या शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतंय. नाही, निर्णायक सामना आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तोच मला असं वाटतं कदाचित सुपर 8मध्ये जाण्याची शक्यता 99% आहे, कारण या अगोदरचा जो संघ जिंकला होता अगोदरच्या सामन्यामध्ये, महेश 11 गार्गी 11, या गार्गी 11नं सगळी समीकरणं आता थोडीशी किचकट करून ठेवलेली आहेत. हो हो हो, मस्त फटका, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार, सणसणीत असा हा चौकार. एक चांगला स्ट्रोक, पुढ्यात टाकलेल्या बॉलला लॉफ्ट केलं. समोर कोणताही खेळाडू नव्हता, मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला तटवलं. म्हणजे जशी बॉलिंग केली जाते, जशी फिल्डिंग सेट केली जाते, त्याचा अभ्यास करून हा बॅट्समन बॅटिंग करतोय आणि हा तिसरा चौकार केतन मेहरच्या बॅटमधून आला. आपण म्हणतो ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि तो कॅप्टन अगदी सुरुवातीपासून सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन बॅटिंग करतोय. नाही, कर्णधाराला साजेल अशी फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी त्यानं आत्तापर्यंत केलेली आहे, त्यामध्ये 3 चौकार लागले गेलेले आहेत. अफलातून अशी कॉन्फिडंटची फलंदाजी निर्णायक सामन्यामध्ये करणं म्हणजे कॅप्टन इनिंग आपण म्हणालात तसं कॅप्टन इनिंग खेळल्यासारखं आहे. आमचे किरीट पाटील साहेबही स्टेजवर आलेले आहेत. मस्त बॉलिंग तुमची बघायला मिळाली, मस्त फिल्डिंग. बॅटिंग काय आम्ही मला असं वाटतं बघितलेली नाही, परंतु गोलंदाजी आणि फिल्डिंग बघायला मिळाली. सगळीकडे त्यांनी पट्ट्या लावलेल्या आहेत, कारण 50+ आहेत
आदरणीय कामगार नेते महेंद्र घरत साहेबांचे अगदी खंदे समर्थक आणि अगदी जवळचे सहकारी, युनियन क्षेत्रामध्ये कार्य करणारे एक युनियन लीडर म्हणून किरीट पाटील यांच्याकडे सगळेजण पाहतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय सूर्यकांतजी मस्कर साहेब देखील आहेत. शेवटच्या मॅचचा अगदी मनमुराद असा ते आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. बाजूला आहेत ते अण्णा गावडे. अण्णा गावडे, त्यानंतर आमचे अनंता गाताडे, संतोष माळी, भास्कर, भातांचे भास्कर, प्रकाश, त्यानंतर नितीन, रतन पाटील आणि डॉक्टर संजय कुरंगळे, शशी भंडारकर, टीके कुरंगळे स्टेजवर वरून या मॅचचा आनंद घेतात. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संदीप हा गोलंदाज झालाय दुसरं षटक करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये माळीसर 15 धावा धावफलकावरती होत्या. संदीपनं पहिला बॉल डॉट टाकलाय. संजय पाटील 50+ खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. चांगली बॅटिंग केली आहे संजय पाटील यांनी सलामीला येत असताना. आणि दुसऱ्या बाजूला केतन मेहर, दोन्हीही पारगावचे खेळाडू, पनवेलचे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. नाही, नक्कीच संदीप भोय जो गोलंदाज आहे वळवतोय चेंडू, ऑफस्पिन पद्धतीचे चेंडू टाकतो. डावखुऱ्या फलंदाजाला यॉर्कर चेंडू टाकला, खडवून काढलाय. एक धाव तर घेतलेली आहे, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी दुहेरी धावांच्या रूपानं घेतलेला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं आता मला असं वाटतं चालू केलेलं आहे. आणि चांगली रणनीती आहे. क्षेत्ररक्षणावरती थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डरवरचा पण आता जो प्रेशर आहे तो आता इथे जाणवायला लागला आहे. या छोट्या छोट्या मिस्टेक ज्या वेळेला होतात ना, आणि बॅट्समनने त्याचा फायदा लगेच घेतला पाहिजे, तो घेताना पाहायला मिळत आहेत माळीसर. नक्कीच छोट्या छोट्या चुकांचा क्षेत्ररक्षकांच्या फलंदाज फायदा घेताना इथे आपण पाहतोय. कारण निर्णायक सामना आहे. आज नाही तो एक साल नाही, त्यांना माहिती आहे 1 वर्षानंतर मग गाठ पडणार आहे. फुल टॉस चेंडू होता, भिरकावला, सरळ कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार सणसणीत असा हा जातोय चौकार. माळीसर हा इनसाइड आउटचा फटका होता. पुढ्यात टाकलेल्या बॉलला गौतम गंभीर स्टाईलनं मारलं, सुरेश रैना स्टाईलनं बॉलला भिरकावलं. 50+ हे खेळाडू आहेत, परंतु आपण म्हणतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास, ती गुणवत्ता दाखवताना संजय पाटील, पारगावचे सिनियर खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. संजय पाटील, ST पाटील फक्त बॅट फिरवत नाहीत नुसती वाऱ्यासारखी अशी, ते बरोबर बघतात गॅप कुठे आहे, कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारला पाहिजे, हा सगळा अभ्यास. हो 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 हो, गोलंदाज पण हुशार आहे, अति हुशार आहे गोलंदाज. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडं स्पीडनं आता चेंडू टाकला बघा, स्कीट झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकालाही पकडता आला नाही सोन्याला हा चेंडू, आणि जातोय चेंडू निर्धाव. आणि ही लेदरची विकेट आहे, टर्फ विकेट आहे, आणि याच्यावरती बॉल हा थोडासा स्किट होऊन येतो, त्यामुळे बॅटरलाही जज करणं डिफिकल्ट होतं. आणि 2 वेळा मैदानाच्या आतमधले एक्झॅक्टली तेच झालं. बॅटर बीट झाला, विकेट किपर सोन्या देखील बीट झाला, आणि 2 डॉट बॉल संदीप भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या आहे ती 21 धावा. नॉट बॅड आणि नॉट गुड अशी धावसंख्या आहे. सम प्रमाणात दोन्ही बाजूनं ही झुकलेली आहे. हवेमध्ये चेंडू आणि हा झेल टिपला गेलाय. पडले, झडले, लोळले अक्षरशः मैदानावर, मात्र झेल काही सोडला नाही आणि मोठा फलंदाज बाद होतोय. कर्णधार केतन मेहर मात्र ST पाटील मात्र मैदानाच्या बाहेर. मारुतीनं एक जबरदस्त झेल टिपला. 50+ खेळाडू आहेत मारुती, 50+च्याच खेळाडूंना त्यांनी बाद केलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय माळीसर, आणि 2 ओव्हर नंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. 10.50च्या ॲव्हरेजने या धावा पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केलात, नॉट गुड नॉट बॅड, दोलायमान परिस्थितीमध्ये ही मॅच आहे. 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे, कारण ही मॅच दोन्ही संघांच्या मानाची आहे. कारण अभी नाही तो कभी नाही, 365 दिवस पुन्हा मग वाट पाहावी लागणार. हा, आपण बघितलं सूरज मागील मॅचमध्ये 80-82 धावा
झालेल्या आणि त्याही धावा चेस केल्या गेल्या. त्यामुळे या मॅचमध्ये कमीत कमी 70 ते 80 धावा तरी जमवाव्या लागणार आहे त्या आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर या संघाला. आणि हे माहिती आहे कर्णधाराला केतन मेहरला आणि त्यामुळे केतन मेहर प्रयत्न करतोय. आमचे रोहित गाताडे दत्ता स्कोरर एका जागी बसून दमलेले आहेत. त्यामुळे आता स्कोरिंग चालता फिरता स्कोरर त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही आणि स्कोरिंगसाठी इकडे तिकडे ते जात आहेत. आणि आपले पोंजेचे शैलेशजी मतेसाहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. जनार्दन आता माळीसर गोलंदाजीला आलाय. राजेश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. हा देखील पारगावचा एक चांगला खेळाडू आहे ज्यानं आज इम्प्रेस केलंय. दुसऱ्या मॅचमध्ये सगळं आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना एंटरटेन केलं. तो आता मैदानामध्ये दाखल झालाय आणि जनार्दनच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल घेत असताना केतन मेहर पाहायला मिळाला. 22 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना माळीसर संदीपजी मुंडे आज स्कोरर म्हणून आपल्यासमोर जोडले गेलेत. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जे जे काम जी जी जबाबदारी संदीपजी मुंडे यांच्यावरती येईल ना ती चोखपणे त्यांनी पार पाडली आहे. पोसरीचे संदीप मुंडे यांना विसरून चालणार नाही आहे. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल लॉप केलाय. चेंडू हवेत. उंची जास्त लांबी कमी. कॅच ऑफ द इव्हिनिंग, कॅच ऑफ द मॅच आणि बॅटर राजा गेल्या पावली माघारी. दुसरा मोठा धक्का. पण बघितलं की प्रत्येक जण आपल्या परीनं आपले एफर्ट्स पणाला लावतोय. जे काही करता येईल ते सगळं या मैदानावर करतोय. काय फटका मारलेला ताकदीचा फटका होता मात्र लांबीपेक्षा उंची जास्त आणि झेल अफलातून डाईव लगावून चित्त्यासारखी त्यानं डाईव लगावली आणि काय मस्त झेल टिपला. यू टर्न या मॅचला देणारा हा टर्न ठरलेला आहे. प्रदीप जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक बिझनेसमॅन आपल्या परिसरातील प्रतिभा कोटिंगचे मालक प्रदीप जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हो हा चेंडू शॉर्ट पिच होता. कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय मिळाला. चेंडू फेकला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. आणि या 2 धावांच्या मदतीनं माळीसर आता धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 24 धावा. जनार्दन गोलंदाजीला आलाय. जनार्दन पाटील आणि तो धावांना ब्रेक लावतोय. लगाम लावण्याचं तो काम करतोय. एक महत्त्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे. रोहन कोळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला डीप पॉईंटमध्ये आणि हा क्षेत्ररक्षक फार चांगला आहे. मारुती ज्यांना आज प्रभावित केलंय. एक चांगला झेल टिपला मारुतीनं. त्याचप्रमाणे फार इम्प्रेस केलं आहे त्यांना आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या होती आहे ती 25 धावा. या मला असं वाटतं षटकामध्ये थोडा धावांना लगाम लावलेला आहे. आवर घातलेला आहे तो जनार्दन जमिनी लगतचा फटका जनार्दनला मारलाय. गॅपमध्ये चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. मच निडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला माळीसर. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाला गरज होती. तब्बल 8 चेंडूंच्या सांगतेनंतर हा चौकार आला आहे आणि या चौकारानं 29 धावा धावफलकावरती झाल्यात.
चांगली बॅटिंग आता करतोय तो केतन मेहर लढतोय, संघासाठी झटतोय आणि एक बाजू त्यानं लावून धरली आहे. आपण म्हणतो ना एकपात्री अभिनय तो मैदानामध्ये दाखवतोय तो केतन मेहर. वन मॅन आर्मी. ओ मस्त चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. माहिती होतं गोलंदाजाला की हा आता ऑनसाईडला भिरकावणार, मन कवडे बोलतात ना तसा हा मनकवडा गोलंदाज निघाला आणि चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. केतन मेहर खेळतोय 8 चेंडूमध्ये 19 धावांवर. रोहन कोळी खेळतोय 2 चेंडूमध्ये 3 धावांवर आणि एकूण धावसंख्या नांदगाव वडगर संघाची 2 बाद 29. राम गरत 11 पेण खारपाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय. ड्रिंक्स ची वेळ झालेली आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउटची वेळ झालेली आहे, त्यामुळे लगेच पाणी आपण मैदानात घेऊन जायचं आहे. आत्ताच मला असं वाटतं प्रदीप जोशी यांचं आगमन झालेलं आहे. प्रदीप जोशी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर प्रतिभा इंजिनिअरिंग, प्रतिभा कोटिंग च्या असे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रदीप जोशींचं नाव घेतलं जातं. बऱ्याचशा पाहुण्यांची माळी सर आपल्याला गेल्या 6 दिवसांमध्ये पाहायला मिळेल आणि येणाऱ्या 4 दिवसांमध्ये देखील मोठ्या संख्येनं पाहुणे मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतील. एक गोष्ट बघा लक्षात येते स्कोअर कार्डकडे बघताना की एक सुद्धा एक्स्ट्रा रन दिलेली नाही आहे. ती रामशेठ गरत खारपाडा पेणच्या गोलंदाजांनी एक पण नाही एक्स्ट्रा, ना बायज ना लेग ना वाईड ना नो, स्टंप टू स्टंप गोलंदाजी. म्हणजे त्यांनी मनात एक निश्चय केलेला आहे की काही हो, षटकार मारला तरी चालेल, मला चौकार मारला तरी चालेल, परंतु माझ्या हातून वाईड किंवा नो चेंडू पडता कामा नये. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. ही एक खासियत किंवा वैशिष्ट्य मला असं वाटतं राहिलेलं आहे रामशेठ गरत खारपाडा पेणच्या गोलंदाजांचं. माळी सर आपण म्हणतो ना गोलंदाजीतली शिस्त, गोलंदाजीतली डिसिप्लिन ती या पेण संघाच्या गोलंदाजांकडून खरं तर आज आपल्याला पाहायला मिळाले असं म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त सामना, अटीतटीचा सामना आहे. आत्तापर्यंत 29 रन 3 षटकांमध्ये, साधारण 10 ना 9.9 वगैरे असं काहीतरी ॲव्हरेज होण्याची होईल मला असं वाटतं. 10च्या पर्यंत सरासरी जवळजवळ पोचलेली आहे. 9.67चा ॲव्हरेज आत्तापर्यंत ठेवलेला आहे तो फलंदाजांनी. आणि गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत ते चंद्रकांत पाटील यांनी क्षेत्ररक्षण सजवलं आहे. विकेट कीपर, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटला एक खेळाडू ठेवलेला आहे. बाकीचे सगळे खेळाडू मला असं वाटतं सीमारेषेजवळ ठेवलेले दिसत आहेत. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, काऊ कॉर्नरमध्ये अजून एक खेळाडू आणि स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळाडू ठेवलेला आहे. तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेलसाठी आणि सीमारेषा अडवण्यासाठी एक खेळाडू ठेवला आहे. हो, प्रहार केलाय, जोरात प्रहार केलाय. लॉंग ऑन, सीमारेषेमधील हा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव तर त्यांनी घेतलेली आहे आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत फलंदाज. आत्ताच मला असं वाटतं एक तगडा खेळाडू रोहन कोळी मैदानात गेलेला आहे. 5 धावांवर खेळतायत रोहन कोळी. एक बाजू लावून धरलेली आहे ती केतन मेहरनं. आत्तापर्यंत 3 चौकार ठोकलेले आहेत. 8 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकलेले आहेत आणि 8 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळतात. हा चेंडू चंद्रकांत यांचा. ओहो, मस्त चेंडू, धावचीची शक्यता आणि धावचीत होत आहेत ते रोहन कोळी. डीजे बीमरसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमकडून घेण्यात आलाय आणि बॅटिंग टीमकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया. तिसरे पंच टिके सर, नो साठी बीमर आहे की नाही आपण सांगायचं आहे. फेअर डिलिव्हरी आणि मैदानाच्या दिशेनं मला असं वाटतं प्रदीप मुकादम, साईदीप हॉटेल आणि ढाब्याचे मालक प्रदीप मुकादम, मागील मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केलेली आणि आत्ताच मला असं वाटतं विदेशी दौरा करून आलेले आहेत ते प्रदीप मुकादम सध्या नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभे आहेत. हो, केतन क्या बात आहे.
जबरदस्त टोला केतननं आणला आणि कव्हरच्या दिशेने हा जबरदस्त पंच केला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. माळीसर शॉट ऑफ द इव्हिनिंग म्हणू शकतोय. अफलातून स्ट्रोक, आपल्या मनगटाची ताकद, आपली गुणवत्ता दाखवणारा फटका. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. या वेळेला फिल्डर लावलाय आणि क्षेत्ररक्षण बघा किती ताकदीचं होतंय. उडी मारून बॉलला त्यानं अडवलं. 2 धावा वाचवण्याचं काम केलं. माळीसर तुम्ही नेहमी म्हणता धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं, ते काम केलं जातंय फिल्डिंग करणारे या संघाकडून. हा, नुसतीच तुम्हाला बॅटिंग आली बॉलिंग आली म्हणजे क्रिकेट आलं असं नाही. क्षेत्ररक्षणाची अहमियत, क्षेत्ररक्षणाचं महत्त्व खूप आहे. कधी कधी एखादा क्षेत्ररक्षक एक सामना जिंकून देतो असं कित्येक वेळा आपण समालोचन करताना बघितलेलं आहे. आपल्या याची देही याची डोळा, आणि तसंच चित्र आज एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, क्षेत्ररक्षकाला चकवून थर्ड मॅन सीमारेषेच्या जवळ कव्हरिंग चांगलं केलं जातंय. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांनी धावफलक हळूच वाढतोय. आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर संघाचा 3 बाद 41. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विकेट जरी जात असल्या रेग्युलर इंटरवलमध्ये तरी पार्टनरशिप बिल्ड केल्या जात आहेत. आणि केतन मैदानामध्ये उभा आहे आणि केतननं एकट्यानं ही इनिंग लावून धरली आहे. ही जमेची बाजू आहे batting आणि त्यात अजून प्रदीपनं जर मागील मॅच सारखे 2-3 षटकार मारले तर त्यात भर पडू शकते. शॉर्ट पिच चेंडू होता, कट केलाय आणि आता चेंडू मात्र अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकांना यश येतंय. दोन्ही स्टाईल त्यांचे केस आहेत बघा, स्मार्ट आहेत, हँडसम आहेत. रामगरज स्वतः शॉर्ट थर्डमॅनमध्ये उभे आहेत आणि त्यांचं आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावफलकावर धावा बघा 3 बाद 42 म्हणजे 10.5 ची सरासरी तशीच्या तशी आत्तापर्यंत राहिलेली आहे. म्हणजे अशीच बॅटिंग होत राहिली तर 60+ धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय की रामशेठ घरत जे मालक आहेत, संघ मालक जे मैदानामध्ये खेळतात, आणि दुसऱ्या बाजूला नांदगाव वडगाव संघाचे संघ मालक आहेत राजजी इंगळे, ते देखील खेळत आहेत. दोन्ही संघ मालक आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. माळीसर हा, नक्कीच दोन्ही मालक संघ खेळताना दिसत आहेत कारण ते क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटची त्यांना आवड आहे. क्रिकेट स्वतः खेळलेले आहेत. क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. भले आता वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या फील्डमध्ये असतील, परंतु क्रिकेट त्यांची आन बान शान आहे आणि त्यामुळे ते स्वतः खेळण्याचाही आनंद इथे घेत आहेत. सोन्या गायकवाडचंच उदाहरण घ्या ना. सोन्या गायकवाड, त्यानंतर त्यांचे बंधू नरेश गायकवाड, त्यांचा भाचा आकाश तारेकर, ही सगळी मंडळी आपल्या या रायगडचं नाव यांनी रोशन केलेलं आहे. हो हो, काय फटका सजवलाय. फुटवरचा वापर, चेंडू जातोय काऊ कॉर्नर मधून सीमारेषा पार, आणि मला असं वाटतं प्रदीप मुकादमचा हा पहिला केतन मेहरचा हा सणसणीत चौकार होता. फुटवरचा वापर केला, सरळ टोलवला तो चेंडू काऊ कॉर्नरमध्ये. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला अडवण्याचा, मात्र त्याला काही यश आलं नाही. गेला चेंडू 4 धावांसाठी आणि 46 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. केतनच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 5 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. त्यानं सगळ्यांना प्रभावित केलंय. आपल्या फलंदाजीने एंटरटेन केलंय. मस्त फलंदाजी केतन. फुटवरचा वापर, मात्र झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय, तो नंदादेवी नांदगाव वडगर संघाचा. सुंदर झेल, जबरदस्त झेल. ते म्हणतात ना, लोखंडच लोखंडाला कापतं. त्यामुळे हे दोन्ही पारगावचेच खेळाडू आहेत. एकमेकांचे स्ट्रॉंगनेस वीकनेस त्यांना माहिती आहे. मारला केतनना हा चेंडू, जोरात मारला, क्लिअर स्पष्ट कॅमेरामॅननं टिपलेला आहे, मात्र सुंदर झेल टिपला गेला तो केतन मेहरचा. आणि एक चांगला फलंदाज बाद केलाय तो सोन्या गायकवाडनं. शेवटच्या क्षणी फिरवला बघा सोन्यानं हा चेंडू, वळवला हा चेंडू, आणि अजून एक मोठा धक्का मला असं वाटतं दिलेला आहे तो खारपाडा पेणनं नांदगाव वडगरला. राज इंगळे अजून एक संघ मालक.
चला स्पीडअप करा. राज इंगळे मैदानाच्या दिशेनं रवाना. ज्यांनी ज्यांनी एंट्री फी भरली आहे ते सगळे जणांनी खेळण्याचा आनंद घेतलेला आहे. अण्णा गावडे तर चंद्रमानेंना तर दिला. मला असं वाटतं चंद्रमानेंना बॅटिंगचा चान्स भेटलेला नाही आहे. अण्णा दोन्ही वेळेला बॅटिंगला गेले. हसुराम घरात म्हणत होते की मी जातो बॅटिंगला, परंतु अण्णा म्हणाले नाही मी जातो, आणि अण्णा बॅटिंगला गेले. सचिन कुरंगळे यांनी मला असं वाटतं फॉर्मच नाही भरला. चंद्रमाने आता बाहेर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु एक मॅच जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासारखं होतं. आमचे चहावाले कॅटरर्स यांचंही आपण मनापासून धन्यवाद त्यांना देऊया. रोज व्हेज नॉनव्हेज जेवण चांगलं दिलेलं आहे. अभिमन्यू नाश्ता आणि चहा देणारे आमचे चहावाले अभिमन्यू जोडे यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे की त्यांनी म्हणजे दुसरी बिस्किटं आणण्यापेक्षा पार्लेजीची बिस्किटं आणलेली आहेत. त्यांना माहिती आहे हां उद्या चेंज नाही, हीच शेवटपर्यंत ठेवायची आहेत. कारण ही मंडळी ज्यांनी पार्लेजीपासून सुरुवात केलेली आहे बिस्किटं खायला, त्यांना शेवटपर्यंत ते पार्लेच खाणार. भले बोरबॉनची बिस्किटं तुम्ही समोर ठेवा, गुड डे ठेवा, पण पार्लेजीच खाणार. हां पाण्यात पण ती बिस्किटं खाल्लेली आहेत आणि अजून खातात, बरेच जण खातात ही बिस्किटं पाण्यामध्ये. काही अशी चहामध्ये सगळी मिक्स करून काय त्याला बोलतो आपण घोटवून सगळी खिचडी त्याची करून अनेक जण अजूनही खातात. ही पार्लेजी आहे. ओल्ड इज गोल्ड. हा चेंडू हो हो जबरदस्त फटका, मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे. सोन्या सांगतोय जरा स्टार्टअप घेतला असता तर कदाचित झेल झाला असता, परंतु मला असं वाटतं बराच लांब हा चेंडू होता. आणि 50 धावा धावफलकावर लागतायत त्या आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर संघाच्या 50 रन्स केम. रिव्हर्स व्हाट अ स्ट्रोक, एक्सलंट, क्या बात है इंगळे साहेब, जबरदस्त हा रिव्हर स्वीपचा फटका, मस्त रिव्हर स्वीपचा फटका बघायला मिळालेला आहे. आणि पंच निर्णय देत आहेत की हा सणसणीत असा चौकार. सोन्याला राज इंगळे साहेबांनी फटका मारलाय. व्हॉट अ स्ट्रोक, कॉन्फिडन्स. अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर जसे फटके मारतात तसे त्या स्टाईलनं हा फटका मारला इंगळे साहेबांनी. हो आता सेन्सिबल क्रिकेट, व्हॉट अ क्रिकेट, मस्त संयमी क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. ते राज इंगळे साहेबांकडून सेन्सिबल क्रिकेट. प्रदीप मुकादम सारखा फलंदाज मैदानात आहे आणि धावा आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56. पाणी त्या मैदानात जोरात धाव घ्यायची आहे. 12th 12वा 13वा 14वा कोणीही जा, पण पटकन जा. अनिल वाघे नाही, मला असं वाटतं अनिल वाघे सारखे दिसले. संजय भास्कर खरं तर ओवळे पारगाव दापोली म्हणजे क्रिकेट वीरांचं माहेरघर आहे ना सागर. प्रदीप मुकादम शांत बसलेले आहेत. मला असं वाटतं पाणी पाहिजे त्यांना. त्यांच्या हॉटेलवर आज वेगळंच काहीतरी असेल. चिकन लपेटा, मटन लपेटा. गुरुवार असला तरी खाणारी मंडळी आहेत, बरीचशी मंडळी आहेत की जे काही म्हणजे गुरुवारीच खातात किंवा सोमवारी, म्हणजे कोण पार्टनर मिळणार नाही. उल्हास भोईर IDBI चे सर्व आपल्या परिसरातील कोणालाही IDBI बँकेमध्ये काही काम असू द्या, मदत नेहमी उल्हास भोईर आवर्जून करत असतात. IIFL फायनान्सचे मॅनेजर शैलेश मते इथे आलेले आहेत. अण्णा भेट घ्या मॅनेजरांची. इथे लोनची बऱ्याच जणांना गरज आहे. रघुनाथ माळी गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. शेवटचं षटक 56 धावा, 11.2 धावांची सरासरी. रन पर ओव्हर आहेत 11.2. म्हणजे आता मला असं वाटतं चांगली
चांगला रन रेट आलाय मला असं वाटतं. सूरज शेवटचं षटक थोडंसं चांगलं करावं लागणार आहे, कमी धावांचं द्यावं लागणार आहे ते रघुनाथ माळी यांना. बघूया माळी काय करतायत. हो हो हो, प्रदीपनं मारलाय जोरात चेंडू, मात्र हातामध्ये पडले झडले क्षेत्ररक्षक, मात्र झेल काही सोडला नाही आणि एका हार्ड हिटर फलंदाजाची विकेट मिळवलेली आहे डीजे. कॅप घालून जायचंय. छप्पन्न धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. थोडा स्पीडअप करायचा, स्पीडअप करा. बॅट्समन थोडं धावत जायचंय आपण. पाच चेंडू शिल्लक आहेत. दिनेश नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. दिनेश उलवेकर एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून कित्येक मैदानं गाजवणारा हा खेळाडू, कोंबडभुजेचा हा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. रघुनाथ माळी स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. पुल करण्याचा प्रयत्न, बाडीच्या वरच्या भागाला बॉल लागला. बराच वेळ चेंडू हवेत, पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा लेझी आला आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरनं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. माळी सर संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येत नाहीयेत, पण राज इंगळे हुशार आहेत इतके की ते बॉल डॉट जाऊ देत नाहीयेत. सिंगल, डबल्स, बाउंड्रीज, अंडर ग्राउंड शॉट त्यांनी फटके सुरू ठेवलेले आहेत. 3 धावा तोही 50+ खेळाडू धावून काढतोय. ही काय साधी गोष्ट नाही आहे. चांगला फिटनेस आतापर्यंत या 50+ खेळाडूंनी पण ठेवलेला आहे. राज इंगळे आता काय करणार. राज इंगळे स्ट्राईकला आलेले आहेत. रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका त्यांचा या अगोदर बघितलेला आहे, त्यामुळे सगळे जण क्षेत्ररक्षण करणारे आता तयार राहिलेले आहेत. बघा हो, शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, थोडी मिसफिल्ड होते, लगेच फायदा उठवला. बघा या छोट्या छोट्या चुकांचा लगेच फायदा उठवतायत हे फलंदाज. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत आणि या 2 धावांनी 61 धावा धावफलकावर लागतायत. आई नंदादेवी नांदगाव, श्रेया स्वराज 11 वडगर संघाच्या. केतन मेहर विरुद्ध सोन्या गायकवाड, भूपेंद्र पाटील राज इंगळे विरुद्ध रामशेठ घरत, अशी ही लढाई. हा ही रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र थोडंसं अपयश आलेलं आहे. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं. सुंदर चेंडू, अकलेनं चेंडू टाकला, वळवला. बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, थोडा वळाला चेंडू. तर रघुनाथ माळी यांचा हा चेंडू, रघुनाथ माळींचा. इंगळेंना फक्त कट केलाय. अकलेनं खेळी केलेली आहे. 1 धाव तर घेतलेली आहे, दुसरी धाव झाली नाही पूर्ण. धावचीत होत आहेत ते राज इंगळे. अजून एक विकेट जाते, ती आई नंदादेवी श्रेया स्वराज 11 वडगर संघाची. मैदानाच्या दिशेने रवाना. संजय वासकर म्हणजे खरोखर आग आहे, आग. हा थैथयाट करतात ते नेहमी थोडे ॲग्रेसिव्ह असतात प्रत्येक वेळेला. आणि आत्ता त्यांना शेवटचा चेंडू मला असं वाटतंय खेळायला त्यांना पाठवलेलं आहे, तर निश्चितच ते षटकार किंवा चौकार ठोकतील असं वाटतंय. गाड मागतायत. अगोदर माती त्यांनी हाताला लावलेली आहे. ही परंपरा, ही क्रिकेटची जुनी परंपरा आहे. जायचं, हाताला माती लावायची, मग बॅटला अशी चोळायची आणि मग खेळायला तयार आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संजय वासकर तयार आहेत. भानुदास
रघुनाथ माळी गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू फुलटॉस मारलाय, मस्त सरळ गेला तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ झालंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउट होतोय तो फलंदाज आणि 2 धावांनी एकूण धावसंख्या पोचते ती 64च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 65 धावा पाहिजेत. मस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पडून मात्र चेंडू आडला गेला अंगाला. चेंडूची फेकी सोन्याकडे केली आणि सोन्यानं धावत जाऊन बेल सोडवल्या आणि पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज बाद झाला. 7 बाद 64 अशी धावसंख्या झालेली आहे ती नांदगाव वडगर या संघाची. जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 65 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे खरं तर कौतुक करायला पाहिजे गोलंदाजांचं. भलेही षटकार चौकार गेले असतील परंतु एकही वाईट नाही, एकही नो नाही आणि एकही एक्स्ट्रा रन, कोणतीही एक्स्ट्रा रन दिलेली नाही आहे. ही एक चांगली गोष्ट मला असं वाटतं रामशेठ गरत खारपाडा पेण संघाच्या सगळ्या खेळाडूंनी केलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. स्कोर कार्डकडे आपण बघूया. त्या अगोदर मी विनंती करतो केतन मेहर आणि त्यांच्या सगळ्या टीम मेट्सला की आपण कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज रायगड मास्टर्स बिग बॅश लीग या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी टीके माळी सर, त्याचबरोबरीनं अध्यक्ष अण्णा गावडे आणि संपूर्ण 40+ कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढील सत्रासाठी फोनवरती असतील टीके माळी सरांसमवेत प्रथमेशजी मोरे. चला फिल्डिंगला लगेच जायचं आहे. शशिकांत भंडारकरजी, आमच्या सूरज हातमोडेचं आपण आभार इथे मानायचे आहेत. शशिकांत भंडारकर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान. टीके कुरंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी सूरज हातमोडे यांचा सन्मान करावा. अतिशय होनहार एक चांगलं निवेदन, चांगलं समालोचन करणारे सूरज हातमोडे या चौक परिसरातील एक नामवंत समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अण्णा गावडेंचं खास प्रेम त्यांच्यावर पण आहे आणि त्यांचं सूरजवरही प्रेम आहे. कारण ते मला आवर्जून म्हणाले की गाववाले आहेत आणि नुसते गाववाले नाही तर सोंगी भारूडवाले आहेत. अण्णा गावडे म्हणजे एक हुरहुन्नरी असं व्यक्तिमत्व, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व. आमच्या समालोचनातील एक नामवंत समालोचक सूरज हातमोडे यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतायत. अण्णा पुन्हा एकदा पोझिशन घ्या, फोटो काढायचा आहे. नको घे. टार्गेट ना, या इकडे या. प्रशांत खरात आलेले आहेत, जे आमचे मित्र आमच्याच बाजूला धापालीला राहायचे. आता कुठे आहेत? धापालीतच ना का वृंदावनला? आता वृंदावनला राहायला आलेले आहेत. सोन्या पण मला खूप दिवसांनी आपल्या बिर्याणीवाले सोन्या खूप वर्षांनी बघायला मिळाले. किशा त्यावेळेला, आज मला असं वाटतं किशा नाही आहे. चला बॅट्समन पाठवा पटकन.
तुम्हालाच अंधार होईल, नंतर कोणती सबब ऐकली जाणार नाही. दिसत नाही, हे नाही, तेम नाही, तरी प्लीज शैलेश मते, बँक मॅनेजर, IFSL ना, IIFL फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारे बँक मॅनेजर, त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये मते साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आलेले आमचे अजून एक पाहुणे विदुल चौधरी, क्रिकेटर आहेत. दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरून, बॉडीवरून. त्यांचंही शशी भंडारकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. चला वळूया मॅचकडे. माझ्या समवेत आता प्रथमेश जोडले गेलेले आहेत. सूरजनं आज समालोचन केलं, आमच्या सागर पाटीलनं सुंदर असं समालोचन केलेलं आहे, त्यामुळे त्या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आता वेळ आहे तर शशी भंडारकर, सागर पाटीलचा आपण आभार माना. मी सागर पाटीलला विनंती करतो की त्यांनी आमच्या आभाराचा स्वीकार करावा. सागर पाटील वेगवेगळे आवाज काढण्यामध्ये माहीर आहेत. सागर पाटील, सागर पाटील पारगावचे, त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. खरं तर सागर म्हणलं क्रिकेटची खूप आवड आहे, त्याच्याबरोबर बैलगाडा शर्यतींची पण त्यांना खूप आवड आहे. स्वतः व्यायामपट्टू आहेत आणि एक चांगले निवेदक सागर पाटील. स्वतःचा त्यांचा बैल आहे पिस्तूल, 50 वेळा गुलाल उधळून आलेले आहेत असे आमचे सागर पाटील. वेगवेगळे आवाज त्यांचे तुम्ही आज मला असं वाटतं ऐकायला मिळाले नसतील, पुन्हा बघू कधीतरी. तर त्यांचंही आपण स्वागत करूया आणि वळूया मॅचकडे, जिथे जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. म्हणजे साधारण 11 धावांच्या सरासरीनं धावावं लागणार आहे. ते 6 षटकामध्ये रामशेठ गरज खारपाडा पेण या संघाला. काय प्रथमेश? अगदीच सर, चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. वेगवान चेंडू आहे. पंचांनी पहिला चेंडू अवांतर घोषित केला. 1 धावसंख्येवरती प्राप्त होईल. एका धावेच्या बरोबरीने जर पाहायला गेलं संघाचं खातं देखील ओपन झालं आहे. पासष्ट या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता दिनेश उलवेकर बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर परीचा चेंडू आहे, पंच केला आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे बीट होत आहेत. 1 धाव नक्कीच प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील तिकडे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 धावा अजूनही मला असं वाटतं एकच चेंडू झालेला आहे, त्यामुळे चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रिस्क पण काय घेत नाहीये दोन्ही फलंदाज. हलक्या हातानं फटकेबाजी सुरू आहे, म्हणजे कुठेतरी मनामध्ये विचार केलेला आहे की आपण सावध पवित्र्यानं खेळायचं. हो हो हो, काय फटका, जमिनीलगतचा फटका, पॉईंटच्या दिशेनं तटवलेला या चेंडूवर मिळते सिंगल. आणखी एक धाव इकडे प्राप्त झाली आहे. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. सर, पाहायला गेलं तर सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जाते पहिल्या शतकामध्ये. अन्यथा जास्त आपण खूप सारे खेळाडू बघतो पॉवर प्लेचं शतक असलं तर सध्या इथे पॉवर प्लेचं शतक नाही आहे. 40+ सामने आहेत म्हणून, पण 40+ सामने नसताना देखील पॉवर प्लेचं शतक असतं. मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज असते, पण इकडे मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतो. टॅपिंग क्रिकेट वारंवार आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली गोलंदाजी करतायत दिनेश. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे ती दिनेश
उलवेकरांनी त्यांना माहिती आहे की टप्पा कुठे ठेवायचा, कधी टर्न करायचा. मात्र प्रहार केला या चेंडूवर, अचानक हल्ला चढवला. झोपेत असलेल्या माणसावर जसा दगड टाकावा तसा गोलंदाजावर प्रहार केला आणि लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे विजय मोकल मारतायत ते सणसणीत आणि दणदणीत षटकार. क्या बात आहे विजय. साईचे हे खेळाडू आहेत. साई गावाचं नाव क्रिकेटमध्ये उंचावलेलं आहे आणि अजूनपर्यंत अबाधित ठेवण्याचं काम विजय करतायत. काय फटका मारला छत्रीच्या दिशेनं, तिकडे लॉंग ऑन मध्ये हा फटका षटकार मारला. रमेश तांडेल आणि संदीप माळी तिथे उभे आहेत. तिथे या षटकारांना आता धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. धावा होत आहेत त्या 0-10. अगदीच 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मागील चेंडूचा विचार केला तर पुढे चेंडू होता आणि फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे प्राप्त होतीये. चित्याच्या चपलाईने ती धाव प्राप्त करण्यात यश देखील आलं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होती आणि एका धावेच्या बरोबरीने अगदीच कासवाच्या गतीने, धीम्या गतीने धावसंख्या पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. बिनबाद 11. जिंकण्यासाठी अजूनही 32 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. 54 धावा 32 चेंडूमध्ये करायची आहेत. कधी सिंगल घेत आहेत, कधी फटकेबाजी करत आहेत. म्हणजे जसा चेंडू तसा फटका. चांगला चेंडू आहे, कट केला आहे. अगदीच पाहायला गेलं कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणारा एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं. एक धाव भेटली जाते. टॅपिंग क्रिकेट आणि जसा खराब चेंडू असेल ना सर, त्याला सीमारेषा दाखवतायत आणि चांगला चेंडू असेल सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आहे आणि स्कोर कार्ड पुढं नेण्याचं काम महत्त्वाचं असतं की स्कोर कार्ड पुढं कसं जातं आहे आणि ते नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आहे आणि त्यामध्ये स्ट्राईक पण रोटेट होतोय, त्यामुळे गोलंदाजावर थोडंसं प्रेशर येतंय. हा चेंडू ओव्हर पिच होता, भिरकावला आहे. झेलची शक्यता, मात्र हा चेंडू हाताला स्पर्श करून जमिनीवर पडतोय. नाराज होतोय केतन मेहर. बघा कसा ओरडतोय या आपल्या क्षेत्ररक्षकावर, कारण एका चांगल्या फलंदाजाचा झेल सुटलेला आहे. महत्त्वपूर्ण झेल. कॅचेस विन्स द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच आपण ऐकलेलं आहे, परंतु इथे झेल सुटले जातात आणि हा झेल सुटल्यानंतर पुन्हा उठले क्षेत्ररक्षक. चेंडू हातामध्ये घेतला, फेकला. तोपर्यंत खूप उशीर झालेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या रामगरत 11 पेण खारपाडा संघाची बिनबाद 14. आणि सर आपण पाहिलं की सिंपल कॅच होती. जर ती कॅच ड्रॉप झाली आहे, जर ही कॅच खरं तर कुठे महागात पडेल की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचे असेल शेवटच्या चेंडूपर्यंत. कारण की आपण पाहतो फलंदाजाला जीवनदान ज्यावेळी भेटतो तो फलंदाज आक्रमक पवित्रा धारण करतो आणि त्याच दिशेने फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील आपल्याला पाहायला भेटतो. हा नक्कीच आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा वेळेला. जखमी झालेला जो खेळाडू असतो किंवा ज्याचा झेल सुटतो तो फटकेबाजी त्यानंतर करतो. म्हणून तर केतन मेहर थोडासा नाराज झाला, कारण महत्त्वाची विकेट होती. या एका विकेटनं मॅचला एक वेगळं वळण आलं असतं, परंतु आता असं झालं असतं तसं झालं असतं असं सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे. परिस्थिती बघा, येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. शेवटच्या बॅटिंगला आला तो एका संजय वास्कर. संजय वास्करचा हा चेंडू जमिनीलगतचा फटका. लॉंग ऑफ मध्ये मारलाय चेंडू आणि काय वेगानं 2 धावा घेतलेत. वा, मस्त 2 धावा धावून पूर्ण केले. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. गोलंदाज थोडेसे नाराज आहेत. अगोदरच त्यांचा टेम्परेचर थोडंसं हाय, त्यात अजून थोडंसं त्यांची नाराजी आपल्याला स्पष्ट इथे जाणवते, कारण त्यांना असं वाटत होतं की 1 गेली असती तरी चालली असती, परंतु 2 गेल्या थोडंसं नुकसान झालंय. आणि सर नवोदित खेळाडूंना देखील लाजवतील अशी चित्त्याच्या चपलाईने 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या जात आहेत. ही खरं तर महत्त्वाची बाब असेल. त्या 2 धावा देखील प्राप्त झाल्यात. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. सन्मान दिलाय. टॅपिंग क्रिकेट. एक धाव नक्कीच गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. पुन्हा एकदा सोन्याचा प्रयत्न होता, दुसरीचा पण थांबवला. एक धाव प्राप्त होतीये आणि एका धावाच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. नाही, मला असं वाटतं पहिल्या षटकाच्या खेळीचं जर विश्लेषण जर आपण करायचं झालं ना, तर एकच बॉल मारायचा फक्त. बाकीचे सगळे प्लेड करून इकडे तिकडे काढायचे. एका बॉलला 6 धावा आणि उरलेल्या 5 चेंडूंमध्ये आपल्याला 5-6 धावा, असं मला असं वाटतं टार्गेट सेट केलेलं पहिल्या षटकामध्ये या दोन्ही खेळाडूंनी. आता बघूया या षटकामध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे. आणि सर ग्राफ वरती नेण्याचा प्रयत्न त्यांचा वारंवार आहे. हो, वारंवार रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या.
अगदीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तिकडे झालं नाही. सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंचांनी बोट आकाशामध्ये उडवलाय. फलंदाज होतो इथून बाद आणि पहिला हादरा भेटला जातोय. रामगरत खारपाडा पेंड संघाला. दत्ता रोहित गाताडे सगळे प्रेमाने त्याला दत्ता म्हणतात, परंतु स्कोरिंगसाठी खूप मेहनत घेतोय. रघुनाथ माळी, बॅट्समन रघुनाथ माळी 12th मॅन इकडे आलेले नाहीत, तर ते स्वतः त्यांच्या खेम्यामध्ये जाऊन नावं घेऊन येत आहेत, त्यांचा रेकॉर्ड घेऊन येत आहेत. असे डेडिकेटेड, ज्याला आपण म्हणतो ना डेडिकेटेड, हां असे डेडिकेटेड रोहित दत्ता गाताडे. रोहित गाताडे जास्त जवळ जाऊ नका, थोडंसं अंतर ठेवा. आणि टिके माळी सर, रोहित सर आपल्या कामाशी डेडिकेटेड आहेत पूर्णरित्या. आपण पाहताय आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं, मी आज आहे इथे समालोचन करण्याची मला इथं संधी प्राप्त झाली. आणि रोहित गाताडे संघ वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे 1 बाद 17 अशी धावसंख्या झालेली आहे. आणि गोलंदाज, मला असं वाटतं की यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल, ते संजय वास्कर यांना LBW पकडलं, पायचीत पकडलं आणि पुन्हा आपल्या बॉलिंगच्या मार्कवर येत आहेत ते वास्कर. संजय वास्कर यांचा हा आत वळालेला चेंडू कट केला जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूवर झडप घातली आहे चेंडूवर आणि लगेच फेकलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव. या एका धावेनं 1 बाद 18 अशी धावसंख्या होतीये, ती रामशेठ गरत खारपाडा पेण या संघाची. आणि सर संजय वास्कर यांच्याकडे प्रचंड वेग आणि त्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न वारंवार सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. तिचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फलंदाज देखील पायचीत पकडलं, फलंदाज देखील बाद झाले. तिथे पहिला हादरा भेटला गेला पेण संघाला आणि एक आनंदाची लाट नक्कीच येऊन गेली. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. 1 धाव तिकडे कंप्लीट केली जाते. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव भेटते आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 19 या धावसंख्येच्या घरात. 19 धावा 2 षटकांमध्ये झाली ना, 2 षटकांमध्ये झालेले आहेत. तर लगेचच तिसरं षटक कृपया टाकायचं आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात आलेली आहे. सोन्या गायकवाड एकही षटकार नाही, चौकार नाही, पण बाजू लावून धरलेली आहे. एकही चेंडू त्यानं फुकट घालवला नाही. 2, 4, 6, 8 धावांवर खेळतोय. लगेच आपण तिसरं षटक टाकायचं आहे. केतन मेहर, आयोजकांकडून वॉर्निंग, सहकार्याची अपेक्षा. व्यासपीठावर सगळी तमाम मंडळी बसलेली आहे आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फायनान्सचे आमचे बँक मॅनेजर मते साहेब, त्यांच्यानंतर चौधरी साहेब, शशिकांतजी भंडारकर, तिकडे नितीन पाटील आहेत, सूर्या मस्कर, टिके कुरंगळे, प्रकाश, त्यानंतर प्रकाश पाटील, दशरथ मते, आमचे गाताडे, अनंता गाताडे, संतोष माळी, खरात, डॉक्टर संजय कुरंगळे, अण्णा गावडे आणि हरलेले चंद्रकांत माने. शेवटला जिंकलेले, यस शेवटची मॅच जिंकलेले. हा यस मॅच जर ते हारले असते तर कदाचित ही मॅच होऊ शकली नसती, कारण 3 मॅच जिंकून एक संघ पुढे गेला असता. बघूया या मॅचकडे वळूया. शॉर्ट पिच, चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात है भाई, जबरदस्त प्रहार केलाय तो रघुनाथ. सोन्याची बॅटिंग, जी सोन्याची बॅटिंग आहे ती दाखवली आहे मैदानावर. शॉर्ट पिच, चेंडू, प्रहार केलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे, षटकार.
काय तिसरे पंच हा फास्ट घ्या प्लीज. पंच पण सांगतात, आम्ही पण इकडून आयोजकांच्या वतीनं सांगतोय, कारण नंतर मग 25 धावा एक बाद स्कोअर पाहिजे. एक बाद एक बाद 25 धावा आणि जिंकण्यासाठी 23 चेंडूमध्ये 40. बरोबर ना, 23 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. आता आपण बॉल टू रन सांगूया, जेणेकरून त्यांनाही मिळेल एक संधी षटकार चौकार मारायला किंवा सिंगल काढण्यासाठी त्यांना एक चाल मिळेल. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू सोन्यानं मारला, जमिनी लगतचा फटका आहे, परंतु जोरकास फटका होता आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आता खरं सोन्यानं रौद्र रूप धारण केलेलं आहे. डीजे एक चौकार लगावला, या अगोदर एक षटकार आणि चौकारानं आता धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. एक बाद 29 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 22 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. रौद्र रूप धारण केलेलं आहे ते सोन्या गायकवाडनं. हो, आणि हा मोठा फटका आहे, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, चेंडू होतोय फरार, सीमा रेषा पार, आला या दंडनी सोन्याच्या बॅट मधनं षटकार, धावा भेटील 6. येस, थँक्यू सो मच डीजे. अगदीच चढवला जातोय, षटकार आलाय, त्यानंतर 4 धावा देखील तिकडे प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा सोन्याने आक्रमक रूप धारण केलं आणि त्या 6 धावा अजून प्राप्त होतात आणि 6 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 35 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 21 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे आणि हीच तर खरी सोन्याची नॅचरल बॅटिंग आहे. खरं तर पहिल्यांदा तो टुकू 1-2 अशा धावा काढत होता, सेटल झाला आणि आता नॅचरल फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बऱ्याच मैदानावर आपण बघितलेलं षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करणारा हा सोन्या गायकवाड सुरुवातीला शांत बसला. आपण सगळेजण विचार करत होते की हा शांत कसा बसला. शांत बसल्यानंतर जो काही त्यानं हल्ला चढवलेला आहे, वा लाजवाब अशी फलंदाजी आज बघायला मिळते ती सोन्या गायकवाडची. वा रे वा, 9 चेंडूमध्ये 23 धावांवर खेळतोय तो सोन्या गायकवाड आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे स्वतः मालक भूपेंद्र पाटील मानगाव. हा प्रकार पद्धतीचा चेंडू आहे, ब्रश होतोय बॅटला, 1 धाव नक्कीच तिकडे प्राप्त होतीये. एका धावेला प्राधान्य दिलं जातं आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. ओव्हरऑल समरी जर पाहिली तर आपण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तिकडे ग्राफ थोडा उंचावलेला होता. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती संजय वास्कर आले, कमी धावा त्यांनी दिल्या, म्हणजे जी गाडी ट्रॅकवरती होती ना ती ट्रॅकच्या खालती उतरली आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पिकअप धरला आहे. म्हणजेच आत्ता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. हो, टॅपिंग क्रिकेट, 1 धाव कंप्लीट केली जाते. सोन्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे, 1 धाव तिकडे प्राप्त होतीये. सोन्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता आणि त्यांना माहिती आहे सोन्या आता आक्रमक रूप त्याने धारण केलं आहे. तिची बॅट आता षटकार आणि चौकाराची भाषा बोलू लागली आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीवरती, अगदीच वैभवशाली क्रीडा नगरी NISMचं स्टेडियम आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यात आपण पाहताय 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 हे पर्व. गोलंदाज भूपेंद्र पाटील षटकार खाल्ल्यानंतर आता दिशा त्यांची मात्र त्यांनी सुधारलेली आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू प्रहार केला, एक क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1च धाव या चेंडूवर मिळते, फटका चांगला होता, सिंगल रन. या सिंगल रन 1 बाद 38 अशी धावसंख्या होते ती रामगरत 11 पेण खारपाडा संघाची. 1 बाद 38 जिंकायला 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. अण्णा गावडे ज्यांचं सोंगी भारूड आहे, गावडे जांभेलीचे सोंगी भारूड, उद्या गिरवल्याला सुपारी आहे ना अण्णा, उद्या गिरवल्याला आपल्याला सोंगी भारूड पाहायला मिळणार आहे आणि त्याचे कलाकार अण्णांच्या बरोबर जे भटजीची रोल करतात
ते नचिकेत गावडे इथे डीजेवर बसलेले आहेत. तर नचिकेत गावडे यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खरं तर सुभाष गावडे यांची आठवण येते जेव्हा हे भारूड जांभिलीचं भारुडाचं आपण नाव घेतो मैदानावर. मी विनंती करतो की जरा थोडंसं फास्ट घ्या, कारण अजून 3 षटकं शिल्लक आहेत. केतन मेहर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. स्वतः कर्णधार. खरं तर संघ मालकाचा ओव्हर थोडासा महागडा ठरलेला आहे. 19 धावा मागील षटकांमध्ये संघ मालकांनी भूपेंद्र पाटील यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सोन्यानं अगदी आक्रमण केलेलं. 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. अफलातून फलंदाजी सोन्या गायकवाड करतायत या निर्णायक मॅचमध्ये. कारण त्याला माहिती आहे की हा सामना आपल्याला जिंकावाच लागेल. समोर जी URCच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगमधून पण काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. खिडकीमधून तिकडे एक प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. रस्त्यावर उभं राहून बरेचसे प्रेक्षक जे चालायला आलेले आहेत, जे इव्हिनिंग वॉक करायला आलेले आहेत, एक्झरसाइज योगा करायला आलेले आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. केतनचा हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळला. 1 धाव घेतली सोन्यानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. अशा रीतीनं 40 धावसंख्या होते ती रामशेठ गरज खारपाडा पेंडशी. अगदीच 40 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि आता मात्र समीकरण देखील इक्वेशन देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदीच इक्वेशन असेल 17 चेंडू आणि 25 या धावसंख्येची नितांत गरज जर विजय संपादित करायचा असेल पेंड संघाला, खारपाडा पेंड संघाला जर विजय संपादित करायचा आहे, एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व दाखवायचं निर्माण करायचं या स्पर्धेमध्ये. केतन मेहर पुन्हा एकदा तयार. हा प्रकार बॉल आहे. कमी गतीचा चेंडू आहे. चेंज ऑफ पेस, गती कमी. 1 धाव भेटी. एका धावेला प्राधान्य देखील दिलं जातं आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पेंड संघासाठी. 14 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक महागस्त ठरलं पेंड संघासाठी. फक्त तिथे 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवरती आली. 19 धावा तिकडे प्राप्त होत आहेत आणि आता मात्र केतन मेहर यांचं 4थं षटक. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षक जज करतायत. ओहो, कॅच इटचा कॉल होतोय सक्सेसफुल. बराच काळ चेंडू जज केला आणि डेंजर कॅच घेतलेली आहे. जबरदस्त कॅच राज इंगळेंनी मला असं वाटतं घेतलेली आहे. त्यांनी सुरेख अशी धावत जाऊन कपिल देव स्टाईलनं विरुद्ध दिशेला धावत जाऊन हा झेल टिपलाय. हवेमध्ये चेंडू बघा. गजानन मोकल चाललेले आहेत आणि हा चेंडू वर मस्त झेल टिपलाय तो राज इंगळेंनी. आणि टिकेवाली सर, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की यष्टीरक्षक देखील चेंडूवरती धावून गेलेले, पण जिंकायला 15 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 15 चेंडू 24 या धावसंख्येची गरज आपण पाहिलं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने यष्टीरक्षक देखील चेंडूवरती धावून गेलेले, पण कॉलिंग चांगलं राहिलं आणि तिथे झेल देखील पकडण्यात यश आलंय. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेला पेंड संघाला आणि मजबूत स्थितीमध्ये ओढावलाय. आता मात्र आपण पाहताय नांदगाव संघ आहे. दोन्ही संघांमध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. 15 चेंडू आणि 24 या धावसंख्येची नितांत गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय प्रभावशाली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला केतन मेहर यांची पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करतायत. तसाच प्रयत्न असेल डिफेन्सिव्ह गोलंदाजी करायचा आहे, पण त्याच विपरीत पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सचिन पाटील, सचिन कुरंगळेला आता बाउंड्रीवरच राहायला लागेल. फॉर्म कुठे भरला त्याने? खुर्च्या घ्या आणि बसा. हा 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 सेफ लँडिंग झाली या चेंडूची. झेल घेण्याच्या ऐवजी धावा वाचवण्यावर प्रयत्न, कारण माहिती होतं क्षेत्ररक्षकाला की आपण पोहोचू शकत नाही या चेंडूपर्यंत. त्यामुळे तेली गेलं तूपी गेलं असं बोलण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी ते मागेच राहिले.
या चेंडूवर 2 धावा. आता बघा 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला 22 धावांची गरज आहे. 14-22चं समीकरण येऊन ठेवलंय. केतन मेहर तयार आहे. समोर गजानन मोकल. गजानन मोकल यांच्या बॅटमध्ये बरोबर चेंडू बसत नाही. मधोमध उलट्या दिशेला जात मस्त विकेट किपरनं झेल टिपलेला आहे आणि अजून एक गडी बाद होतोय. तो रामशेठ गरज खारपाडा पेंड संघाचा गजानन मोकल. तोही विकेट किपरनं टिपलेला झेल सोपा नव्हता. अवघड झेल टिपले गेलेले आहेत आणि मला असं वाटतं आता या झेलमुळं सुस्थितीत आता आलेला दिसतोय. तो आई नंदादेवी नांदगाव, श्रेया स्वराज 11 वडगर. आणि ठीक आहे म्हणजे सर, आपण म्हणताच की कॅचेस विन द मॅचेस आणि ह्याच कॅचेस मॅचेस विन करून देतील की काय? असं होऊ शकतं कदाचित. 13 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आणि जनार्दन पाटील मोहोचा हे खेळाडू आता मैदानात उतरलेले आहेत. रायगडच्या कानाकोपऱ्यातून सगळे खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी आले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. जे खेळून गेलेले आहेत त्यांचं धन्यवाद. नवीन खेळाडू मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटेल. इनेक्ट नंबर 5 वरती जनार्दन पाटील आलेत. अगदीच जसं जसं सूर्य अस्ताला चालले तर थंडीची चाहूल आपल्याला लागत चालली, कारण की निसर्ग मैदान आहे ना सर, निसर्गाच्या सानिध्यात बसलं गेलं आहे. हा केतनचा चेंडू मारलाय लॉंग ऑन मध्ये आणि थोडासा शॉट नाहीतर झेल होऊ शकला असता. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी मदत मागण्यात येत आहे. काय फटका मारला बघा, जबरदस्त फटका मारला. लॉंग ऑन मध्ये चेंडू उभं राहून अडवलाय, लगेच फेकला. केतन मेहरनं चेंडू कलेक्ट केला चांगला आणि स्टंपवर चेंडू मारला. मात्र आता तिसरे पंच निर्णय देणार आहेत. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात. सगळे जण तिकडे आता एकवटलेले आहेत, सगळे खेळाडू एकत्र आलेले आहेत. बाद की नाही हे पाहणं पंच पाहतायत. दूध का दूध और पानी का पानी. आणि बॅट्समन नॉट आउट, सेफ. बॅट्समन सेफ आहे. अविनाश पारंगे या इकडे या. तिसऱ्या पंचांची गरज आहे. चौथ्या टिके कुरंगळे जरा तिकडे चाललेत 5 मिनिटासाठी, म्हणून फक्त 5 मिनिटासाठी या. अविनाश कुरंगळे म्हणतात 5. चला फास्ट घ्या. नाही नाही, बॅट्समननीच ॲक्च्युली आता बॅट चेंज करण्यासाठी वेळ झाला. नाही नाही, आता मंडळ आपलं आयोजक जबाबदार नाही आहेत, कारण वारंवार आपण दोन्ही टीम्सला सांगितलेलं आहे 2 षटकं अजूनही खेळायची आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप करा प्लीज. स्कोर 12 मध्ये 20 पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि सोनिया गायकवाड जोपर्यंत विकेटवर असतील तोपर्यंत मला असं वाटतंय विजयाच्या आशा असतील त्या फलंदाजी करणाऱ्या रामशेठ गरज खारपाडा पेंडला. परंतु जर का नांदगाव वडगर संघाने जर का विकेट घेतली सोनिया गायकवाडची, तर मात्र मॅचमध्ये एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. राजेश पाटील गोलंदाज, राजेश पाटील टॉल हायटेड असे गोलंदाज आहेत. राजेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर क्षेत्ररक्षण सजवलंय. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू त्यांनी तैनात केलेला आहे. हो हो, जसा आला तसा पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू तटवलाय सीमारेषेजवळ. 2 धावा चित्त्याच्या वेगानं. मला असं वाटतं मुथूर आणि बकासूर जसे धावतात ना, तसे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण धावताना त्यांना पाहतो. या 2 धावांनी समीकरण बघा. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकायला 18 धावांची गरज आहे रामगरज 11 पेंड खारपाडाला. आणि 11 चेंडू आणि 18 धावांची धावसंख्येची गरज. अजूनही सामना कुठल्या बाजूने
झुकला नाही आहे, सामना स्टेबल आहे. बॉलिंग ट्राय करते आपण पाहता राजेश पाटील. चांगला वेगवान चेंडू आहे. एक धाव तिकडे प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न कॉल दिला आहे पण स्वतःवरती नियंत्रण दाखवलं आहे. अंतिम क्षणी एक धाव तिकडे प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. 48 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 3 गडी देखील बाद आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता मात्र समीकरण देखील असेल 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. असं म्हणतात की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची नितांत गरज. ओहो, टप्पा पडल्यानंतर गरकन वळसा घेतला आणि सरळ एसी रक्षकाचा वेग घेत एसी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ही मॅच अशीच लिंबू मॅच नाही होणार. अटीतटीचाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कधी षटकार, कधी चौकार, कधी निर्धाव विकेट पण बघायला मिळते. ही एक खासियत या मॅचची राहिलेली आहे. निर्णायक सामना आहे. सुपर 8मध्ये जाण्यासाठी आहे. ओव्हर पिच चेंडू होता, तटवलाय, लॉंग ऑनमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली, चेंडूची फेकी करतायत ते संजय वास्कर मला असं वाटतं. आणि या चेंडूवर मिळतायत एकूण फक्त 1 धाव. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकायला धावा पाहिजे आहेत 16. नक्कीच 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अद्याप तरी स्कोर कार्डवरती ऑन स्क्रीनवरती आपल्याला धावसंख्या पाहायला भेटते 49 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. आणि आता मात्र समीकरण देखील इक्वेशन बदललं आहे. 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. प्रति चेंडू मागे 2 धावांची सरासरी असताना 1 धाव तिकडे कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. अंतिम क्षणी चांगला चेंडू अडवण्यात यश आलं. 1 धाव होती तिथे डबल कन्वर्ट केली जाते आणि 2 धावा प्राप्त होतात आणि 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. सांघिक 50 पूर्ण होते. टाळ्या झाल्या पाहिजेत. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अद्याप तरी 51 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 7 चेंडू 14 धावसंख्येची गरज. हॅलो, 7 चेंडू 14 धावींची गरज असताना देखील आता शेवटचा चेंडू निर्धाव आला आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदललं आहे. शेवटचं एक षटक आणि 6 चेंडू आणि इक्वेशन असेल 14 या धावसंख्येची नितांत गरज. 14 चेंडू 6 धावा. काय बिघडेल, काय घडेल? अगदीच निर्णायक मॅच, प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला भेटते. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटतोय. हे षटक फार महत्वाचं ठरलेलं आहे. या षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत त्या राजा पाटलांनी आणि तेही जनार्दन पाटील आणि सोन्या गायकवाड विकेटवर असताना. निर्णायक क्षणी अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे एक सुरेख गोलंदाजी केलेली आहे ती राजा पाटीलनी. या मॅचला एक वेगळं वळण दिलेलं आहे. जी मॅच हातातून सुटत चाललेली नांदगाव वडगरच्या चाललेली खारपाडा पेंटच्या बाजूनं, ती मॅच आता पुन्हा आपल्याकडे आणलेली आहे नांदगाव वडगरकडे. ती गोलंदाज राजा पाटलांनी. हे षटक निर्णायक षटक मला असं वाटतं ठरणार आहे. अजूनही 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. ती रामशेठ घरत 11 पेण खारपाडा या संघाला. पेण खारपाड्याचे आमचे मनोहर शेठ या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे बंधू महेंद्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं एक षटक आहे. आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर विरुद्ध रामशेठ घरत खारपाडा पेणचा सामना आपण पाहतोय. 64 धावा केलेल्या त्या केतन मेहरच्या टीमनं, भूपेंद्र पाटील आणि राज इंगळेंच्या. जिंकायला 65 धावांची गरज आहे. जर मॅच टाय झाली तर दोघांना 1-1 पॉइंट देण्यात येईल. म्हणजे अजूनही तिन्ही टीम एकाच डब्यामध्ये आहेत. मंगेश 11 निजामपूरला पण अजूनही चान्स आहे. जयदीप आणि अजूनही कुठला संघ सामना जिंकला नाहीये. कुठला सामना मॅच हरली नाही. मॅच स्टेबल आहे. 6 चेंडू 14 धावींची गरज. बॉलिंग ट्राय करते आपल्याला पाहायला भेटेल. जयदीप आलेत. शेवटचं षटक आणि कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवला आहे. 6 चेंडू आणि 14 धावींची नितांत गरज. जनार्दन, हो 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 हो, क्या बात है, क्या बात है. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलं. शेवटचा चेंडू किती स्लो टाकला बघा ना. प्रथमेश धावत आले जोरामध्ये आणि स्लो चेंडू टाकला, हळू चेंडू टाकला, फसवा चेंडू टाकला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलं. चकला तो फलंदाज. आणि असं म्हटलं जातं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोलंदाज वेगवान चेंडू
फेकण्याचा प्रयत्न करतो, पण आता मात्र चित्त्याच्या चपल्याने धावत जरी गेले पण इझिली चेंडू डिलेव्हर केलाय. फलंदाज फसलेत. पुन्हा एकदा बॅटीला चेंडू ब्रश होतोय, कॉट बिहाइंड, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. आनंदोत्सव बघा ना, किती आनंदोत्सव साजरा करतायत हे सगळे नांदगाव वडगरचे खेळाडू एकत्र जमलेले आहेत, एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या खेम्यामधून येतोय. गोलंदाज बघा जयदीप आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आहे, राईट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी करतोय आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला. कॅप घालून जायचं आहे जाताना. जातानाच फलंदाजानं टोपी घालून जायचं आहे आतमध्ये. इकडे आयोजकांना वाटतं टोपी न घालता चालले म्हणजे नियम तोडले की काय, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. मॅचकडे वळूया, जिथे जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये आता 14 धावांची गरज आहे. म्हणजे अजूनही एकही धाव 2 चेंडूमध्ये दिलेली नाही जयदीपनं. बॅट्समन संदीप भोई, संदीप भोई, हो संदीप भोईनं कटवलाय चेंडू. जातोय क्षेत्ररक्षक मात्र आहे तो डीप गलीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. या चेंडूवर एक सिंगल मिळते. सिंगल डबलनं काय होईल का प्रथमेश? नाही ना. नाही, षटकार सिंगल डबलला चौकार. प्राधान्य आता थोडंसं कमी दिलं पाहिजे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 3 चेंडू आणि 13 या धावसंख्येची गरज. 3-13 कोणाचे 3-13 वाजलेत आता बघावं लागेल. बरोबरीला 12, जिंकायला 13. आपले मराठी काही काही म्हणी आहेत ना, एक से बडकर एक म्हणी आहेत. याचे 3-13 वाजले. 3 चेंडूमध्ये बरोबरीला 12 आणि जिंकायला 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावेंची नितांत गरज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कटक्ष नियमावली वापरण्यात आली आहे. अगदीच पाहायला भेटतंय कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग अगदीच नाही. अगदीच पाहायला गेलं तर ओहो सोन्यानं मारलाय मात्र. वास्कर बघा, संजय वास्कर आनंदोत्सव साजरा करतायत. वॉट अ कॅच संजय भाई, जबरदस्त झेल. आणि तो झेल कोणाचा टिपलाय तर सोन्यासारख्या एका वाघाचा झेल, सोन्या गायकवाड सारख्या वाघाचा झेल टिपलाय. जो अडसर निर्माण झाला होता या विजयामध्ये, रामशेठ घरात खारपाडा पेण विरुद्ध नांदगाव वडगरच्या मध्ये जो अडसर निर्माण होता तो मात्र आता दूर केलेला आहे. सोन्या गायकवाड सुरुवातीपासून डिफेन्सिव्ह खेळले, आक्रमण आता त्यांनी चालू केलं, मात्र झेल टिपलाय. बघा कसा झेल टिपलाय संजय वास्करनं आणि दाखवतोय आपल्या सहकाऱ्यांना की मी असा झेल पकडलाय. मेन विकेट, गोल्डन विकेट सोन्या गायकवाड यांची गेलेली आहे. निराश अंतःकरणानं सोन्या गायकवाड आता मात्र मैदानाच्या बाहेर येतोय आणि पुन्हा कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. ती रामशेठ घरात खारपाडा पेण या संघाला. जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक पॉइंट देण्यात येईल आणि मग त्यावेळेला नशीब कदाचित मंगेश 11 निजामपूरचे खोलू शकतात. परंतु जर का गोलंदाजांनी जर करामत केली तर या सामन्यावर मला असं वाटतं नांदगाव वडगर संघ वर्चस्व मिळू शकतो. आणि अंतिम क्षणी आणि निर्णायक क्षणी सोन्या गायकवाड यांची विकेट प्राप्त होतीये. मोठा हादरा भेटला गेला. रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघाला. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 13 धावींची नितांत गरज. जयदेव हो 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 मस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर वळला थोडासा आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जशी काही विकेट मिळवली की काय अशा आविर्भावामध्ये एकमेकांना हस्तांदोलन करतायत. कारण काय जबरदस्त गोलंदाजी जयदास, क्या बात है जयदास, जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती जयदासनं. मोहपालीचा हा खेळाडू आहे. एक्सलंट गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 1 चेंडू 13 धावांची गरज आणि हा चेंडू फटकारलाय, मारलाय, चौकार जातोय. मात्र हा सामना जिंकलेला आहे तो आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर संघानं. सुपर 8 मध्ये पोचले ती वडगर नांदगाव.
आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगरनं. पण ॲव्हरेज नुसार कोण गेलं आता आपण बघूया.